आरटीओ कार्यालय झालेत भ्रष्टाचाराचे अड्डे. लायसन्ससाठी एजंटकडून नागरिकांची लूट. आरटीओच्या लाचखोरीचं रेड कार्ड साम टीव्हीवर. महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयाबाहेर खासगी एजंटचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. नवीन लायसन्स काढून देण्यासाठी एजंटनी थेट आरटीओ कार्यालयाबाहेरच मोठ्या प्रमाणात दुकानं थाटली आहेत. त्यामुळे नवीन लायसन्स काढण्यासाठी अधिकृत शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारून नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम खासगी एजंट करत असल्याचं साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले. एकीकडे आरटीओ अधिकारी लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या नागरिकांना थेट घरचा रस्ता दाखवत असताना दुसरीकडे एजंट कमी कागदपत्रातही लायसन्स काढून देत आहेत. हिंगोलीत तर 1500 रुपयात निघणारं लायसन्स काढण्यासाठी एजंटनं 3 ते 3.5 हजार रुपयांची मागणी केली. लायसन्स काढायचं होतं टू व्हीलर आणि फोर व्हीलर. फोर व्हीलर मध्ये ट्रान्सपोर्ट नॉन ट्रान्सपोर्ट नाही घरगुती आपलं 3000 रुपये खर्च येतो. अच्छा मला वाटतं काका पावत्या 1.5 का 2 हजार रुपये गेलं. आरटी ऑफिस आहे, पावत्यावर काम करत नाही. हो नाही का त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे, पण माझं तुम्ही खरं करण्यापेक्षा हो ठीक आहे. नाही जे काय असेल. हिंगोलीतील दुसऱ्या एका एजंटनं तर वरपासून खालपर्यंत सगळ्यांनाच पैसे द्यावे लागतात असं सांगत थेट आरटीओ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारातील सहभाग उघड केला. तिथं 1500 लागले आहेत, 500 रुपये तुम्ही या आधी किती म्हणले तुम्हाला? 3000 रुपये. नाही नाही, आधी स्टार्टिंग 3च म्हणले. डायरेक्ट 3 म्हणले. हो म्हणजे असं 3200 3.5 काही नाही म्हणले. नाही नाही डायरेक्ट 3 बरोबर असं 3.5 लागतात. अच्छा 3500 नाही पावत्या 1500 देतात नाही. बाकीचे पैसे लागतात नाही, जीव पाहून घेतो आरटीओ साहेब थोडी घेतात पैसे. सगळे घेतात खालचे सगळं टोटल. मात्र प्रत्यक्षात लायसन्स काढण्यासाठी फक्त 1418 रुपये खर्च येत असल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर सुरुवातीला लर्निंगची फीस आहे टू व्हीलर आणि प्लस फोर व्हीलरसाठी 350 रुपये. लर्निंग ती फीस भरून तुम्हाला टेस्ट देता येते. त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही जेव्हा परमनंटसाठी फॉर्म भरता ती फीस आहे जवळपास 1068 रुपये. ओके. अकोल्यातही एजंटकडून दुचाकीसह 4 चाकीचं लायसन्स काढण्यासाठी 4000 रुपयांची मागणी केली जाते. 4,500 रुपये. काय करायचे? परीक्षा टेस्ट परीक्षा आपल्याला द्यायला लागते की दुसरं देते? ते स्वतः सगळं होऊन जाईल. गाडी चालवता येते. हा गाडी चालू जाते. 4,000 परीक्षेचं वांदा आहे. ऑनलाईन कॉम्प्युटर एक्झाम. हा ते एक्झाम ते तिथं पास होऊन जातात. काही कमी असतं याच्यात पेक्षा तुम्हाला जर कोणी कमी करून घेतलं इथे 100 एजंट आहे. तुम्ही विचारून घे याच्यापेक्षा कोणी नाही. दरम्यान साम टीव्हीनं या संदर्भात अकोल्यातील आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातील आरटीओ कार्यालयावर देखील दलालांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. या संपूर्ण प्रकारावर आम्ही आज प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी काही कारण समोर देत या संपूर्ण प्रकारावर बोलायला स्पष्ट निकाल दिला आहे. त्यामुळं आज अकोल्यातील जे आरटीओ कार्यालय आहे या ठिकाणी दलालांचा मोठा सुळसुळाट आहे. नांदेडमध्ये आरटीओ अधिकारी पैसे घेत असल्याचं सांगून एजंट ग्राहकांकडून प्रत्येक लायसन्ससाठी 5,500 रुपये लाटतात. हो काय डबल 5.5 0 का? 5.5 पण 5 वर्षाला रिन्युअल करावं लागते. हा हा ते 2 इयरचं ते 20 वर्षाचं. फीस कमी राहते ना. कशाला ड्रायव्हिंग स्कूलला द्यावं लागते ना सर्टिफिकेटला. अच्छा 1 महिन्याला OTP असते 1.5 महिने. बुट गेला. दुसरीकडे नंदुरबार आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांचे खासगी पंटर लाच घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे महिन्याला 900 लायसन्स देणारे हे आरटीओ अधिकारी आणि एजंटच्या साठ्यालोट्यातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार कसा होतो पाहूया. लर्निंग लायसन्ससाठी 352 रुपये शासकीय दर असताना प्रत्यक्षात एजंटकडून 952 रुपये घेतले जातात. पक्क लायसन्ससाठी 1072 रुपये लागतात. एजंट 2672 रुपये नागरिकांकडून घेतात. त्यामुळे 900 लायसन्स देणाऱ्या या नंदुरबारच्या आरटीओ कार्यालयात प्रत्येक लायसन्स मागे 2200 रुपये प्रमाणे महिन्याला 20 लाखांचं कमिशन गोळा केलं जातं. गेल्या वर्षभरात नंदुरबार आरटीओतून 9635 लायसन्स देण्यात आल्यानं तब्बल 2,11,00,000 रुपये अवैध वसुली झाल्याचा आरोप आहे. तर लर्निंग लायसन्ससाठी त्याची शासकीय फी 352 रुपये आपण भरतो. त्यांच्या पंटराला भेटायला लावतात आणि 600 ते 700 रुपये एक्स्ट्रा गोळा करण्याचं सांगतात.
आणि ट्रेनिंगसाठी तर त्याची 1070 रुपये ही शासकीय फी आहे. त्या व्यतिरिक्त ते 2 ते 3,000 रुपये एक्स्ट्रा मागणी करतात. तर त्याच्यानंतर सुद्धा त्यांची मागणी पूर्ण न केल्यास ते धमकावतात की तुम्हाला फेल करून टाकू किंवा परत यावं लागेल तुम्हाला 8 दिवसात 10 दिवसात. आता साम टीव्हीने आरटीओ कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर एजंटकडून सुरू असणाऱ्या या लुटीचा पर्दाफाश केल्यानंतर आता चौकशीची पत्रकं निघतील, समित्या नेमल्या जातील. पण सर्वसामान्य नागरिकांची झालेली आर्थिक लूट सरकार परत करणार का? खाजगी पंटरच्या आडून आरटीओच्या एसी केबिन मध्ये बसून कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या या बड्या माशांवर कडक कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हिंगोलीहून संदीप नागरे, नांदेडहून संजय सूर्यवंशी, अकोल्याहून अक्षय गवळीसह सागर निकवडे, नंदुरबार, साम टीव्ही.